सर्वजण मला बोलत आहेत तू एवढी चांगली मेकअप आर्टिस्ट आहे, तू एवढे हेअरस्टाईल्स चांगल्या करते आणि ते सर्व सोडून तू हे काय जेवणाचे व्लॉग टाकत बसली आहेस असं म्हणून. तर मी ह्याच्यासाठी कुकिंग व्हिडिओज टाकायला सुरुवात केली, कारण की असे खूप माणसं आहेत जे मी बनवलेल्या पद्धतीने जेवण बनवतात. आधी वेगळ्या पद्धतीने बनवायचे होते आणि नंतर वेगळ्या पद्धतीने बनवायला लागली. मी जे मार्केटमधले मसाले यूज करते त्यांना आधी नावं ठेवायचे आणि नंतर तेच मसाले यूज करायला लागले आणि माझं क्रेडिट स्वतः खायला लागले. तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही करताय माझ्याकडून शिकताय, मोर दॅन वेलकम. मी तुम्हाला स्वतःहून शिकवेल, बट ॲटलिस्ट क्रेडिट द्या. क्रेडिट नका देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, क्रेडिटसुद्धा नका देऊ, मला नाही पाहिजे. पण ॲटलिस्ट मला नावं तरी नका ठेवू. म्हणजे मलाच गोष्टी कॉपी करून आणि शेवटी नंतर मलाच नावं ठेवायची, हा कुठला न्याय आहे. म्हणून मी विचार केला की ठीक आहे ब्रो, आता व्हिडिओ आपण डायरेक्ट बनवूया आणि इंस्टाग्राम यूट्यूबवरच टाकूया. किती बघायचे ते बघा, किती नावं ठेवायचे ते नावं ठेवा, कमेंटमध्ये नावं टाका, काय करताय ते करा, बघा, बघून नावं टाका. रेसिपी तर माझी तुम्ही बघणारच आहे, असं पण आणि तसं पण, त्यापेक्षा असं बघा, ॲटलिस्ट माझे व्ह्यू तरी जास्त होतील. आणि असं नाही आहे की मी फक्त रेसिपीज टाकत बसणार आहे, माझ्याकडे तेवढे एकच नॉलेज आहे, या फक्त मी मेकअपच टाकत बसणार आहे, या मला लिमिटेड नाही राहायचं आहे. माझ्याकडे खूप नॉलेज आहे शेअर करण्यासारखं. तर ऑफकोर्स मी खूप काही गोष्टी शेअर करणार आहे आणि ऑफकोर्स जे मी माझ्या लाईफमध्ये मला जे काही एक्सपिरियन्स आले, चांगले वाईट, लग्नाच्या आधी कसं असतं, लग्नाच्या नंतर तसं असतं, म्हणजे कसं असतं. खूप लोक आहेत माझ्यापेक्षा खूप मॅच्युअर, लाईफ त्यांना खूप चांगली समजली आहे. असे खूप लोक आहेत ज्यांना म्हणजे माझा व्हिडिओ इग्नोरसुद्धा करावा वाटेल. आणि असे खूप लोक आहेत, या मुली असतील, जे त्यांच्या आयुष्याची सुरुवात नवीन करणार आहेत आणि त्यांना काही माहिती नसेल, जसं मला माहिती नव्हतं की काय असतं, कसं असतं, माणसं कशी असतात, माणसं कशी चेंज होतात, कधी कोणीच कोणाचं नसतं, डिटॅचमेंट काय असते, सगळ्यांसोबत राहून एकटं राहणं काय असतं, या सर्व गोष्टी, स्पिरिच्युअल गोष्टी, खूप काही आहे शेअर करण्यासारखं माझ्याकडे. तर तुम्ही राहा माझ्यासोबत, मला हेच वाटेल. आणि ऑफकोर्स माझी कुकिंग तर फॉलो कराच आणि मला टॅग करा, कमेंट करा, ही मटन बिर्याणी आहे कशी वाटली सांगा. श्रावणचा महिना आहे म्हणून डिटेल रेसिपी नाही सांगत आहे, जर डिटेल रेसिपी पण टाकेल यूट्यूबवर टाकेल. पण माझं चॅनलचं नावच आहे किरण's लाईफ लर्निंग. सो स्टे ट्यून्ड अँड लॉर्ड्स ऑफ